पैशाची कमी नाही, या विषय तर आहेत, पैशाची कमी नाही. चला मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असणार आहे खास स्पेशल डेमन स्लेअरसाठी. आज आम्ही जाणार डेमन स्लेअर मूवी बघायला आणि आमची पूर्ण पब्लिक रेडी आहे. 100 आणि 101% पब्लिक बघा, आपली पब्लिक बघा, सगळे हशिरा रेडी झालेत. टॉपचा विषय करणार उजान तो उजान मला माहीत नाही. आमच्या मामाच्या घराच्या इथून प्रॉपर निघतोय आणि नंतर 840चा शो आहे आणि कसं जाणार आणि काय मजा येणार. फर्स्ट शो तर नाही, पण संध्याकाळचा शो आहे फर्स्ट डेमध्येच. हाईप तर 100% आहे, काय मजा येणार आहे बघायला. वाट लावड आहे रे. म्हणजे बघू आता कसं काय रिॲक्शन पिक्चर झाल्यानंतर आणि काय झाल्यानंतर सगळं प्रॉपरली तुम्हाला दाखवू. आता आम्ही इथून निघायची तयारी करणार. ओके चला. काय घेऊन झालं तुम्ही थिएटरमध्ये खायला? बोंबील आहे, यात प्रॉन्स आहे आणि यात मुंडी पण आहे. बघा थिएटरमध्ये सगळे आपले बाहेरचे आयटम जातात, पण आपण घरचे आयटम आयटम प्रॉपरली खाऊन पण दाखवू. आता तिथपर्यंत जातं का डब्बा काय पोचू काय बघू समजा. आता चला बसा. साहेब तुम्हाला काय वाटतं? हाय पाय का नाही? काय आई बाहेर ना, मग काय 100% फर्स्ट डे फर्स्ट शो. फर्स्ट नाही, लास्ट शो आहे भाई. चला आता बघू. याच प्रकारे या माकराही मला रस्त्यात सोडलाय. आता मी गाडी चेंज केले. आर्यन बायच्या गाडीत क्लासवरून आलाय पोरगा आपला. चला गाडी चेंज. आता सुसाट डायरेक्ट पिक्चर बघायला. 8:40चा शो आहे आणि वाजले किती? 1 मिनटं थांबा बघू दे. वाजले 7:30. तर आपल्याकडे 1 तास आहे पोचायला. आरामात पोचू. फायनली गाईज आम्ही पोचलेलो आहोत. आता डायरेक्ट मग आयनॉक्समध्येच एंट्री होणार. सुसाट पब्लिक बघा ना, पब्लिक एवढी खुश आहे म्हणजे पिक्चर बघायला काय बोलायचं आहे ना. घंट्याचा पांटा पब्लिक खूपच खुश आहे. साहिल तर बघा ना धावत चालला आहे, तसं की सीट पण याला भेटणारच नाही असा विषय झाला आहे. हगलो ना, गेले भाई. फायनली गाईज आम्ही 17 प्लाझा या जागे आहोत. फायनल लोकेशन समजली भाई. यावेळी येणार काय सांगितलं ना. आणि भाई हे दोघं हावरे, हे 2 जण हावरे व गपचूप बसतात. आम्हाला न सांगता आतमध्ये आलं. हे 2 जण न सांगता आतमध्ये आले. न सांगता आतमध्ये. मी काय बोलतोय कितीचा शो आहे? 8:40 टाईम म्हणजे आता इथंच काहीतरी थोडं खाणार आणि डायरेक्ट शोला जाणार. 8:10. हो माय पहिला रिचनेस दाखवलं असं असतं माहीत असून पण. फायनली गाईज आम्ही आता बर्गर किंगमध्ये घुसलो आहे. एंट्री मागवली आहे, ते ऑर्डर केले. ऑर्डरमध्ये बघा तुम्ही बघू शकता फक्त कोरियन आयटम मागवतात. काय माणसं आहेत. आता बघू काय विषय. कोरियन आयटम नवीन आले, नवीन ट्राय करणार. सगळ्यांचे तोंडावर भूक बघा तोंडावर. आणि सध्या राहुलभाई डायटिंगमध्ये म्हणून तो काय खाणार नाही. तो कसा खातो तुम्हाला दाखवतोच, खाणार नाही म्हणून. अरे काय भूक लागली का नाही? बोलायला पण ताकद नाही. बघितलं एवढा म्हणजे विषय. तर मला आल्यावरच काय तर तुम्ही पाहू शकता. सगळ्यात पहिले गपचूप गेम प्ले करत असताना वेनम, बाकी सगळे वेटिंगवर. एवढी भूक लागली की काय सांगायचं आहे माणसाचं. भूक जास्तच लागले. पुन्हा तर त्याला काय खाणार काय नाही प्रॉपरली बघूया. भावांना तुम्ही चेक करा काय काय मागवलं आहे बघा. संपतच नाही. आयटिंगमध्ये होत्या
भाई एवढा मागवला आहे ना 5 मिनटात खपणार आहे बघा तुम्ही. 5 मिनटात खाल्ला सगळा, कारण की स्पीड दाखवायचे पिक्चरचा टायमिंग झालेला आहे. एक दोनलाच बचा. आता आमच्याला सुरुवात करा 200% आणि काय बोलते खतरनाक. तुम्हाला बोलू ना 5 मिनटात संपवलं, 5 मिनटात संपवलं आम्ही. आम्हाला घाई आहे बघा, क्लीन केला. आवडे काय बोलायचं सांगू शकत नाही आपण. 5 मिनटात संपवलं. आता डायरेक्ट फास्टमध्ये जायचं आपल्याला पिक्चर बघा. काही आप यहाँ पे देख रहे हो स्ट्रगल, देख रहे हो पिक्चर को जाने का स्ट्रगल, सब पे दौड़ के जा रहे बंदे लोग. बाकीचे येतात अजून या. कुठे फायनली? अरे इकडून 3rd फ्लोअर. हां चल 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 3rd फ्लोअर. फायनली लिफ्ट भेटली जिथून आम्ही डायरेक्ट पोहोचू. 3rd फ्लोअर भाई, 3rd फ्लोअर. वेगळी एंट्रन्स आहे थिएटरसाठी वेगळी. जीव चाललाय, जीव सगळ्यांचा. बाबांनो आम्ही आम्हाला इन्फिनिटी कास्टमध्ये अटकलो कारण की आम्हाला रस्ता भेटत नाही. आयनॉक्सला जायचा रस्ता भेटत नाही. काय बोलायचं तर फ्लोअरला कासनमध्ये अटकलोय. रस्ता नाही माहीत भाई. पूर्ण फिरलो पण रस्ता माहीत नाही. कासनमध्ये अटकले, कासनमध्ये. अरे चल चालतच. काय नाही होणार, काहीच नाही होऊ शकत. मूवी झाला, इंटरव्हल चालू झाला आहे. एवढा एक नंबर मूवी आहे म्हणजे एक नंबर भाई. रिॲक्शन काय बघाल भाई, नुसतं गॉंगाट इकडून भिरकूस टाक इकडून तलवार तिकडून तलवार. तुम्हाला काय बोलतं साहेब पिक्चर मूवीमध्ये? एकदम चिल. अरे भाई काय मूवीबद्दल 2 शब्द बोलाल का? काय डेंजरस. मूवीबद्दल 2 शब्द हवे ना. मूवीबद्दल 2 शब्द भाऊ बस. अरे शब्दच नाही. आणि तुमचे जे पहिल्यांदा सीट ते फक्त झोपून गेम प्ले बस. राहुल हाय मूवीबद्दल 2 शब्द काय? मूवीबद्दल 2 शब्द म्हणजे भरपूर शब्द आहेत. एक नंबर पिक्चर. एक नंबर. मी तर बाई एक नंबर पिक्चर काय बोलूच नाही शकत. आता पिक्चर आम्ही एन्जॉय करतो. चला मग जाहिरात स्टोरी भरपूर. हां मध्ये म्हणजे एकदा गरम करू तुमची बॉडी एकदा थंड होईल असा विषय. पण ॲक्शन क्रेझी. तुम्ही बघायचं असेल तर लवकर थिएटरला येऊन बघा. फोनात बघून काही मजा नाही आहे. तो एक्सपिरियन्स भेटणार नाही आहे तुम्हाला. समजलं का? भारी पाहिजे असेल तर 4DX मध्ये जाऊन 4DX मध्ये डायरेक्ट आम्हाला फर्स्ट शो पाहिजे होतं म्हणून आम्ही आलो. म्हणून आलो ना त्या 4DX मध्ये गेलं तर 100 पैशाची कमी नाही. या विषय तर आहेच पाहिजे. तुम्ही बघाच हे बघा फक्त सीट बघा, फक्त सीट बघा. बघा कसा बेकार ना. अरे झोपलो डायरेक्ट. नाद लागतं ना. कसा विषय वरती पार्टी कसा बेकार विषय. एक नंबर आहे. झोपी गेम प्ले. असं पिक्चर बघायला असं वाटतं घरीच बसलो. मिनी थिएटर एक नंबर. चला तर आम्ही एन्जॉयमेंट करतो आणि नंतर आता डायरेक्ट मूवी झाल्यावर दाखवतो काय आहे ते. ठीक आहे. थोडं क्लिप घेतल्यात, जास्त काय घेतलं नाही.
गाईज मूवी कंप्लीट झालेला आहे. एवढी एक नंबर मूवी होती म्हणजे काय सांगू भाई, शब्दच नाही आहेत. तुम्ही नक्कीच येऊन भाई बघाच. खतम मूवी खतम. नुसतं ॲनिमेशन कल्ला किल दिसतं, याला मारतो भाई. एक नंबर आहे एनिमेशन. मला एक गाडी दिसली इथं, 1 मिनट थांब गाइस, आपको एक गाड़ी दिखाता हूँ. वेट 1 मिनट, मेरे पीछे ही है. AMG लुक लाइक, वाह 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 वाह, खत्म. इसका पीछे का व्यू देखो, पीछे का व्यू भाई साहब, प्यार हो गया इससे, मेरे को प्यार हो गया भाई. हमारे बंधु लोग उधर है, फिर मैं जाते हैं उनके पास. ठीक है, चलो वहाँ से ही जाना है. ओके, आता हूँ भाई. पण तुम्हाला एक सांगतो भाई, जो पिक्चर आहे ना, पिक्चर 1 नंबर आहे. प्लीज जाऊन बघा लवकरात लवकर. थिएटरमध्ये एक्सपिरियन्स एक नंबर भेटेल तुम्हाला, कारण की एक क्वालिटी पण बाप आहे. आमची पोरं एवढी झाली भाई, बघता नुसती गोंगाट भरतात. तो गाणी मित्रांनो, आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार आहे. काहीच प्लॅन नाही, काय घरी जायचं. आता पिक्चर बघून झालेला आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये 100%. आणि माझी स्टाईल पण कशी वाटली ते पण सांगा. ते वेनम भाई फुल फॉर्ममध्ये गाणं लावलं म्हणजे मचवले. चला आता तुम्ही गाण्याची पण एन्जॉयमेंट घ्या. चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये 100%.